नमस्कार मित्रांनो, कसे आहात? श्रीमंत, आनंदी, उत्साही? अरे वा, छान. मित्रांनो, आज एक नवीन गोष्ट आणखी तुम्हाला सांगत आहे. ती मी पोस्ट पाठवलीच आहे. तर थोडंसं मग डिस्कस करूया तुमच्यासोबत. तर मित्रांनो, भीती एक अशी गोष्ट आहे की ती आपले बरेच कामं आपल्याला करू देत नाही. तर त्या भीतीसोबत आपल्याला कसं लढायचं आहे, कसं करणार, काय करणार भीतीसाठी? मित्रांनो, आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट जरूर करावी. त्यामुळे काय होईल, आपली भीती कायमची नष्ट होईल. आपण बऱ्याचदा ऐकतो, रोज ऐकतो, डर के आगे जीत आहे. बरोबर आहे? अगदी बरोबर आहे मित्रांनो. डर के आगे जीत आहे. तर डरलाच आपण जर हारून टाकलं, भीतीलाच जर कायम जर हारून टाकलं तर आपण जीत अवश्य आहे. आणि गब्बर सिंग आणखी म्हणतो, जो डर गया समजो मर गया. हे पण अगदी बरोबर आहे. मित्रांनो, जर आपल्याला भीती घालवायची असेल, कायमची घालवायची असेल, एकदम जर आपल्याकडनं होणार नाही, तर आपण थोड्या छोट्या स्टेप्स घेऊन भीती घालू शकतो. मित्रांनो, वाघ जर आपल्या समोर आला तर आपण काय करणार? काही ना काही तर मार्ग काढणार त्यातून. पहिली गोष्ट तर घाबरणार. घाबरल्यावर वाघ आपली सोडणार नाही. काय होणार? मजेदार गोष्ट सांगतो. काय होणार? एक तर आपल्याला वाघ मारणार, किंवा जर आपण हिंमत केली तर वाघाला पण आपण पळून लावू शकतो. आपण छत्रपतींचे वंशजात, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे वंशजात, ते वाघाला फाळून टाकणार. दोनच गोष्टी होणार, एक वाघ आपल्याला मारणार किंवा वाघाला आपण मारू. तेव्हा डर के आगे जीत आहे. तेव्हा म्हणून ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टीला अवश्य सामना करावा. आपला विजय निश्चितच असेल. धन्यवाद.